कादंबरीचं का नाटक रे? मी केला होता फोन तिला, निरोप दिलाय. काय म्हणाली? येते ना? नाही म्हणाली. तिला आता कुठेही जायचं नाहीये, काम करायचं नाहीये. म्हणाली तुमच्यासाठी जे जे करायचं होतं ते सगळं मी केलंय, पण आता बास. प्रशांतीचा पेशन्स संपला असेल ना, तर आपल्याला आपला पेशन्सचा डाव संपवावा लागेल. डिलीट कर तिचं नाव लिस्ट मधून. सर, प्रशांतच्या फोनवरून जो आपण नंबर टॅप केला होता, ते सिम कार्ड ज्या माणसाच्या नावावर होतं त्या माणसाचं नाव आणि पत्ता मिळाला. पांडुरंग सावजी. आज इथे कसे? म्हणजे माझ्या घरी येण्याचं काही नाही, मला माहित नव्हतं, पण आत्ताच कळलं तुम्ही दरवाजा उघडला तेव्हा. म्हणजे तुम्ही चुकून इथे आलात? नाही, मला जिथे यायचं होतं ते ठिकाण हेच होतं, पण मी ज्या माणसाला भेटायला येणार होतो तो माणूस मला भेटला नाही. मी इथे पांडुरंग सावजी नावाच्या माणसाला भेटायला आलोय. पांडुरंग सावजी? हा राईट, ते इथे आमच्या इथे बाजूला राहायचे, पण गेले बिचारे 3 वर्षापूर्वी. म्हणजे पोलीस डिपार्टमेंट आजकाल भूतांची पण चौकशी करायला लागली की काय? सॉरी, प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, म्हणजे मनाला लावून घेऊ नका. मी आपलं असंच म्हणाल. नाही, तसं काही नाही, पण काही गोष्टी भूतासारखीच आमच्या मानगुटीवर बसलेली असतात आणि ती सोडवण्यासाठी भूतच मदतीला येतात. जशी कोमल भेदरलेली हतबल वाटते ना, तशीच कादंबरीही वाटली आज. आणि अलिबागला जेव्हा शेवटची दीक्षा मला भेटली होती तेव्हा तीही अशीच दिसत होती, घाबरलेली. या तिघींच्या बाबतीत काय घडलं असेल? मला काहीतरी केलं पाहिजे, या तिन्ही मुलींसाठी काहीतरी केलं पाहिजे. मी आणि माझा कॅमेरा वाट पाहतोय तुझी. खरं तर आतापर्यंत यायला हवी होती ती. काय ठरवलं असेल? येईल का नाही? तुला बोललो ना मी, ही शेवटची वॉर्निंग. यावेळी जर का ऐकलं नाहीस तर कादंबरी, मुंबईतलं ट्रॅफिक किती वाढलंय तुला चांगलंच माहिती आहे. लोकांना साधा रस्ता सुद्धा क्रॉस करता येत नाही. बघ, उद्या तूच कुठेतरी एखादा रस्ता क्रॉस करताना मी निर्णय घेतलाय. तू म्हणतोस तसं मॉडेलिंग करायला मी तयार आहे. चेंजिंग रूम म्हणजे लगेच सुरुवात करायची?